नमस्कार, मी प्रकाश पाटील. सन 2022, 23, 24 आणि 24-25 ह्या 3 वर्षापैकी 2 वर्षी नियमित कर्ज ज्या शेतकऱ्यांनी भरले आहे त्याला या ठिकाणी प्रोत्साहनपर अनुदान म्हणून ह्या शासनानं महायुती शासनानं 50,000 रुपये अनुदान द्यायचा निर्णय घेतला आहे. आणि थकीत कर्जदार जे आहेत त्यांना 2 लाख रुपये कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला आहे. आता शासनाचा कसा अन्याय चालू आहे बघा. जे 2017ला जी कर्जमुक्ती झाली होती, म्हणजे 2017ला जे युती सरकार होतं त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी म्हणून जी जाहीर केली होती त्यावेळेला शासनाने 1.5 लाख रुपयेपर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला होता आणि प्रोत्साहनपर अनुदान म्हणून 25,000 रुपये देण्याचा निर्णय त्यावेळेला घेतला होता, म्हणजे 2017ला. त्याच्यानंतर 2019ला महाविकास आघाडी सरकार आला आणि 2019ला त्यांनी महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजना म्हणजे जाहीर केली. त्यामध्ये त्यांनी 2 लाख रुपये थकीत कर्जदारांना आणि 50,000 रुपये नियमित कर्जदार म्हणजे प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय घेतला. त्याच्यानंतर आता 2026 म्हणजे 2019 नंतर 2026 म्हणजे जवळजवळ 7 वर्षानंतर अहिल्याबाई होळकर कर्जमुक्ती योजना म्हणजे जाहीर केली आता फडणवीस सरकारनं. त्यामध्ये काय केले बघा की 2007 म्हणजे 7 वर्षानंतर 2019 नंतर 2026 7 वर्षानंतर 2 लाख रुपये थकीत कर्जदारांना देण्याचा निर्णय घेतला कर्जमाफीमध्ये. आणि त्याच्यानंतर प्रोत्साहन अनुदान म्हणून 50,000 रुपये, म्हणजे बघा 7 वर्षानंतर त्याला प्रोत्साहन म्हणून 50,000च आणि 2-2 लाख रुपये तुम्ही थकीत कर्जदार देतो. ह्याचा अर्थ काय, म्हणजे हा कायमच नियमित कर्जदारांचा अन्याय कसा करता आला आहे. तर ह्यांच्यामध्ये रोष प्रचंड निर्माण झालेला आहे. हे शासनाने यामध्ये दखल घ्यायला पाहिजे. दुसरा मुद्दा म्हणजे यामध्ये चर्चेचा महत्त्वाचा काय आहे, 3 शेतकऱ्यांना वगळण्याचं काम ह्या माहिती सरकारने केलं आहे. पहिला मुद्दा म्हणजे काही नियमित शेतकऱ्यांना त्यांच्यावर घोर अन्याय झाला त्यांना खरं म्हणजे प्रोत्साहन अनुदान 2 लाख रुपये द्यायला पाहिजे. दुसरा म्हणजे कोण, तर मयत जे थकीत मयत शेतकरी आहेत, कर्ज घेतल्यानंतर थकल्यानंतर त्यांनी जे मयत झाले आहेत त्यांनाही यातून वगळलेलं आहे. आता मयत जे झाला शेतकरी त्याचा वारसदारांना हे कर्ज फेडायला लागणार ना, त्यामुळे त्यांनाही यामध्ये ॲड करायला पाहिजे. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे IT रिटर्न्स भरणारे शेतकरी आहेत. आता IT रिटर्न्स भरणाऱ्या शेतकऱ्यांना वगळे म्हणजे काय, तो इन्कम टॅक्स भरतो म्हणून त्याला वगळून टाकलेलं आहे. आता सामान्य शेतकरी इन्कम टॅक्स भरेल का, आता ह्यांना ह्या अधिकाऱ्यांना खरोखर बँकेत पाठवायला पाहिजे. बँकेत गेल्यानंतर तुम्हाला जर कर्ज पाहिजे असेल, मग विहिरीसाठी असेल, शेतकी सुधारण्यासाठी असेल किंवा मुली मुलांच्या लग्नासाठी असेल किंवा छोटा मोठा उद्योग करण्यासाठी असेल, तर हे कर्ज घेताना तुम्ही IT रिटर्न्स भरताय का, 3 वर्षाची IT रिटर्न्स फाईल भरली असेल, क्लिअर केलं असेल तर तुम्हाला लवकर कर्ज दिलं. तर ह्या नियमापोटी किंवा ह्या नियमाला धरून मध्यमवर्गीय शेतकऱ्यांची मुलं काय करतात, 3 वर्षाचा IT रिटर्न्स भरतात. म्हणजे ते कसं भरतात, 1000 ते 5,000 रुपयेमध्ये IT रिटर्न्स भरतात, म्हणजे नॉमिनल दाखवण्यासाठी. तरच त्याला या ठिकाणी कर्ज बँका देतात आणि त्या कर्ज मिळत नाही. त्यामुळं हा शेतकरी IT रिटर्न्स भरतो. छोट्या मोठ्या उद्योगासाठी कर्ज घेतला असते. त्यामुळे 3ही शेतकऱ्यांची संख्या लाखोमध्ये होती. त्यामुळे ह्या शेतकऱ्यांना ह्यामध्ये ॲड करून कर्जमाफी करावं. फडणवीस सरकारने 7-12 कोरा करतो म्हणून सांगितलं होतं सरकार यायच्या आधी, आणि आता कसला कोरा करताय. इतके नियम आणि अटी लावल्यात की सगळे शेतकरी जवळजवळ वगळले. थोड्याफार शेतकऱ्यांना तुम्ही कर्जमाफी द्यायला लागलाय. हा घोर अन्याय आहे. खरोखर तुम्हाला जर शासनाचा डोक्यात जर विचार असेल की ह्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, या दुष्टचक्रातून कर्जाच्या दुष्टचक्रातून बाहेर पडावं वाटत असेल आणि पुन्हा तो प्रगतीपथावर जावं वाटत असेल तर खरोखर योग्य पद्धतीने कर्जमाफी केली पाहिजे. सर्व शेतकऱ्यांना समान न्याय धरून नियमित कर्जदारांना कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपये 50,000 2 लाख रुपये देऊन हे कर्जमुक्ती योजनेमध्ये सामील करून घेतले पाहिजे. असा निर्णय झाला तरच खरोखर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना समाधानी होईल असं आम्हाला वाटतं.